नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण धूत आणि स्वागत आहे तुमचं शहाजी माडी सरांच्या या श्री अकॅडमी मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी मार्फत जी टेटची परीक्षा आहे, ज्यालाच आपण टीचर्स ॲप्टिट्यूड अँड द इंटेलिजन्स टेस्ट असं म्हणतो, शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी. ओके, तर या टेटच्या परीक्षा जी की IBPS जी आहे इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड द पर्सनल सिलेक्शन या संस्थेतर्फे घेण्यात येते. तर त्याच्याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये जो बुद्धिमत्ता हा जो काही भाग आहे तर तो मी तुमचा घेणार आहे. मित्रांनो, IBPS जी संस्था ही परीक्षा घेते आणि मला जवळपास मागच्या 10 वर्षाचा अनुभव आहे. IBPS तर्फे TCS तर्फे ज्या विविध परीक्षा घेण्यात येतात तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्याचा, तसे विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्याचा. तर मित्रांनो, याचं नावच बघा, शिक्षक अभियोक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणी असं नाव आहे. आता टोटल जो याचा पेपर 200 प्रश्नांचा असतो त्याच्यापैकी मित्रांनो 80 प्रश्न 80 क्वेश्चन्स म्हणजे जवळपास पूर्ण पेपरचे 40% प्रश्न जे आहेत तुमचे ते फक्त बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरती येतात. ओके, तर आता या टेटच्या परीक्षेमध्ये नेमका तुमची जो बुद्धिमत्ता आहे त्याचं पूर्ण जवळपास माझं मॉड्यूल आहे 80 तासांचं. हे 80 तासामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण बुद्धिमत्ता जे आहे ते कव्हर करून घेणार आहे. तर नेमकं आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर कुठले कुठले टॉपिक्स त्याच्यामध्ये येतात. ओके, तर नेमकं मित्रांनो मी याला मेजरली 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. हा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये जवळपास आपलं जे जनरल रिझनिंग आहे, ओके, ज्याला आपण जनरल रिझनिंग असं म्हणूयात, जे तुम्ही रेग्युलर याच्यामध्ये हे करता. ओके, तर नेमका पेपरचा 60% पार्ट हा जनरल रिझनिंग आहे. याच्यामध्ये जवळपास 10-12 टॉपिक्स आहेत. आणि नेक्स्ट आपलं रिझनिंग आहे की त्याच्यामध्ये फक्त पझल्स आहेत आणि सिटिंग अरेंजमेंट आहे. पझल्स, कूट प्रश्न आणि बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. ओके, तर जवळपास 40% जे काही प्रश्न आहेत तुमचे ते पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट या घटकावरती स्टेटमध्ये येत असतात. ओके, आता अशा प्रकारचं हे पूर्ण आपले मॉड्यूल आहे. तर या मॉड्यूलमध्ये मित्रांनो आपण पूर्ण तसंच वर्कआउट करणार आहोत. तर जवळपास हे जे 80 तास माझं टीचिंग असणार आहे तर जनरल रिझनिंगचे जे काही टॉपिक्स आहेत तर त्याच्यामध्ये 50 तास मी तुम्हाला ते रिझनिंगचे टॉपिक्स शिकवणार आहे. आणि जवळपास 30 तास जे आहे ते माझं पूर्ण फोकस राहणार आहे, दॅट इज ऑन दी पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट अशा प्रकारे. तर नेमकं मित्रांनो यातला पहिला टॉपिक जसा पहिला एक संख्यामाला आणि अक्षरमाला ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच नंबर अँड अल्फाबेट सिरीज. म्हणजे काही नंबर दिलेले असतात त्यात नेक्स्ट नंबर कुठला येईल असे पण बरेच सिरीजचे प्रश्न येतात तुम्हाला. काही अल्फाबेट असतात तर नेक्स्ट काय येणार, कधी कधी स्मॉल अल्फाबेट्स असतात ज्याला आपण लोअर केस सिरीज असं म्हणतो. हे अप्पर केस झालं, आपण कॅपिटल किंवा स्मॉल सुद्धा म्हणतो पण सहसा त्याला नाव आहे अप्पर केस सिरीज आणि लोअर केस सिरीज. तर ही जी सिरीज आहे ही लोअर केस सिरीज आहे. तर ही जी लोअर केस सिरीज आहे तर त्याचे आपल्याला प्रश्न एक्झाम मध्ये आलेले असतात तर ते सुद्धा आपल्याला बघायचे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे अल्फा न्यूमरिक सिरीज. तर अल्फा न्यूमरिक सिरीज हा सुद्धा जवळपास 5 ते 7 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येतात. कधी कधी 10 पण आलेले आहेत पण 5 तर तुम्ही पकडूनच चला 80 पैकी. तर नेमकं आपण बघितलं तर हॅश 4 6 2 स्टार असं काही ते दिलेलं असतं. आता बघा, एक असतात अल्फाबेट, दुसरे असतात नंबर. ओके, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन विथ सच सिम्बॉल त्याला म्हणतात अल्फा न्यूमरिक सिरीज. नंबर पण आहे, अल्फाबेट आणि सिम्बॉल सुद्धा आहे तर त्याला आपण काय म्हणतो, अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणतो. ओके, हा. नेक्स्ट आपण जर का बघितलं तर नेक्स्ट आहे अॅनालॉजीचा टॉपिक. नेक्स्ट टॉपिक कुठला आहे, दॅट इज ऑन दी अॅनालॉजी. तर अॅनालॉजी ज्याला आपण म्हणतो, सो अॅनालॉजी म्हणजे समानता संबंध. तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला येत असतो. बघा असा आपल्याला 4 डॉट, ही अॅनालॉजी म्हणजे याला म्हणतात समानता संबंध. त्याचा अर्थ काय असतो की याचा संबंध याच्याशी जो आहे तोच संबंध याचा आणि याचा असला पाहिजे. याचा संबंध या पाठशी जो आहे तोच संबंध मित्रांनो या पाठचा आणि या पाठचा असला पाहिजे. ती म्हणजे मित्रांनो आपल्यासाठी असते अॅनालॉजी. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, अॅनालॉजी. थर्ड टाइप आहे, सो दॅट इज व्हॉट अॅनालॉजी. ओके, तो पहिला होता अल्फा न्यूमरिक सिरीज, देन अॅनालॉजी, देन आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे विसंगती किंवा विसंगत पद. विसंगत पद म्हणजे आता बघा सिरीज आणि अॅनालॉजी ह्या समान बाबी एका सोबत आणतात. विसंगती जी आहे ती आपल्याला वेगळं काढतं त्याच्यामध्ये. तर दिलेल्या याच्यात ती काय करते, सेग्रिगेट करतं किंवा सेपरेट करतं त्याच्यामध्ये. ओके, सो सेपरेट करणे, समान बाबीतनं एक गोष्ट वेगळी काढणे, दॅट इज नोन एज विसंगती. ओके, हा. नेक्स्ट आहे मित्रांनो कोडिंग आणि डिकोडिंग. सो कोडिंग आणि डिकोडिंग, तर याच्यामध्ये तुम्हाला काय असतं की याच्यात एक गोष्ट तुम्हाला नेहमी कॉमन असते. काय कॉमन असते मित्रांनो, की एका सांकेतिक भाषेमध्ये याला असे म्हणतात, त्याला तसे म्हणतात, तर त्याला काय म्हणणार, हा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय असतो आपला विसंगतीचा कन्सेप्ट असतो. तर त्याला आपण म्हणतो विसंगती. ओके, नेक्स्ट. ओके, तर याचे पण काही प्रश्न असतात, 3 4 5 प्रश्न तुम्ही पकडून घ्या, 5 प्रश्न. हा, याचे 1 ते 2 प्रश्न. कंपॅरिझन म्हणजे काय, की लोकांची कंपॅरिझन करण्यात येते की हा याच्यापेक्षा उंच आहे, तो त्याच्यापेक्षा ठेंगणा आहे, असे प्रश्न तुम्हाला येतात. रँकिंग जे आहेत, रँकिंगचे प्रश्न म्हणजे काय,
की तुम्हाला आता इथे की बघा एखाद्या व्यक्तीचा क्रमांक जर असेल तर क्रमांक 2 वेळमध्ये असतात. एक आहे याचा समोरून क्रमांक कुठला आणि दुसरा वेग आहे त्याचा पाठीमागून क्रमांक कुठला. तर यांचं जे काही तुम्हाला कॉम्बिनेशन आणि हे विचारण्यात आलेले असतात तर त्याच्यावरती आधारित जे काही प्रश्न असतात ते रँकिंग्सवरती आधारित प्रश्न असतात, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, क्रमांक असं म्हणतो. ओके, की याचा उजवीकडनं क्रमांक इतका, डावीकडनं क्रमांक इतका, त्याचा क्रमांक किती आहे, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला असतात एक्झाम मध्ये. ओके, हा नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो डायरेक्शन्स आणि डिस्टन्सेस, ज्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, दिशा आणि अंतर. ओके, तर दिशा आपल्याला माहिती आहे की 8 दिशा आहेत, बरोबर आहे. 4 दिशा आणि 4 उपदिशा. मराठीत जसं म्हणतो 10 दिशा, पण मेन दिशा 4 आहेत, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, आणि नंतर उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. याच्यावरती आधारित जे काही आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले असतात त्या प्रश्नांनाच आपण म्हणतो डायरेक्शन्स आणि डिस्टन्सचे प्रश्न, म्हणजे दिशा आणि अंतरचे प्रश्न. अगेन याच्यामध्ये एक टर्म वारंवार येते मित्रांनो, ती आहे उजवीकडे वळाला आणि डावीकडे वळाला. एक तर तो दिशा सांगेल की पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तो पूर्वेकडे गेला, पण नंतर तो सहसा काय येतं, डावीकडे वळाला उजवीकडे वळाला. तर नेहमी आपल्याला डावं वळण कसं असतं आणि उजवं वळण कसं असतं याच्यावरती आधारित प्रश्न असतात. दुसरी गोष्ट आणखी याच्यामध्ये वारंवार यूज होते, ती यूज होते जेव्हा तुम्हाला अंतर काढायचं असतं. एक तर कधी तुम्हाला दिशा शोधावी लागेल किंवा कधी तुम्हाला अंतर शोधावे लागेल. तर जेव्हा अंतर शोधायचं असतं तेव्हा वारंवार खूपदा एक गोष्ट तुम्हाला यूज करावी लागते, ती असते पायथागोरसचं प्रमेय. पायथागोरस थिअरम काय सांगतं आपल्याला, म्हणजे कसं कोणी व्यक्ती असा इकडे जाईल, नंतर इकडे जाईल, इकडे 4 किलोमीटर गेला, इकडे 3 किलोमीटर गेला, तर इथून सुरुवातच्या पॉईंट पासून हे अंतर किती आहे, तर हे अंतर म्हणजे नेहमी काय असतं, दॅट इज ऑलवेज पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा काय होऊन जातो, कर्ण होऊन जातो त्याच्यामध्ये, बरोबर आहे. सो दॅट इज नथिंग बट युअर कर्ण. ओके, सो हा काय होतो आपला कर्ण होतो. ओके, काही डाऊट कोणाला, हायपोथेनियस. मग कर्णाचा वर्ग इक्वल टू व्हॉट, बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो आणि त्याच्यावरून आपल्याला दिशा आणि अंतरचे प्रश्न सोडवावे लागतात. जवळपास 5 प्रश्न तुम्हाला दिशा आणि अंतरचे येतात. ओके, कंपॅरिझन बघा. आता आतापर्यंत आपण जे काही टॉपिक बघितले मित्रांनो, तर या आतापर्यंतच्या टॉपिक मध्ये तुम्ही जर का बघितलं तर बघा सिरीजवर जवळपास 5 प्रश्न तुम्ही पकडून घ्या. नेक्स्ट अल्फा न्यूमरिक सिरीज, याच्यावरती 5 प्रश्न पकडून घ्या. 5 ते 10, कधी कधी 10 पण 5 ते 10 पकडून घ्या. ओके, त्यानंतर अॅनालॉजी आणि क्लासिफिकेशन, हे 2 मिळून 2 ते 3 प्रश्न, कधी जास्त पण होऊ शकतील, मॅक्स 5 पर्यंत जाऊ शकतील त्याच्यामध्ये, पण 2 ते 3 प्रश्न तुम्ही हे करून घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा कोडिंग डिकोडिंग मिनिमम 5 प्रश्न. ओके, कोडिंग डिकोडिंग किती प्रश्न, 5 प्रश्न. हा नेक्स्ट, आता याला आपण सांकेतिक भाषा म्हणतो. हा, हे दोन्ही टॉपिक मिळून 2 ते 3 प्रश्न, 2 ते 3 प्रश्न. ओके, हा अगेन डायरेक्शन अँड डिस्टन्सेस 5 प्रश्न, 3 ते 5, नेहमीच 5 येतील असं नाही, 3 ते 5 प्रश्न तुम्हाला डायरेक्शन अँड डिस्टन्सेस मध्ये परीक्षेमध्ये येऊ शकतात, दिशा आणि अंतरचे प्रश्न जे आहेत. ओके, हा नेक्स्ट ब्लड रिलेशन, अगेन मिनिमम 5 क्वेश्चन, 5 प्रश्न. याच्यावरती नातेसंबंधामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वपूर्ण ठरतात. एक आहे तुमचं जेंडर, म्हणजे तुमचं लिंग काय आहे, आयदर यू आर अ मेल ऑर अ फिमेल. ओके, आणि दुसरे तुमचं जनरेशन, तुमची पिढी कुठली आहे. तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर पहिलं कुठलं, फर्स्ट इज अ जेंडर, सेकंड इज अन जनरेशन. तर जेंडर आणि जनरेशन हे दोन्ही मिळून तुम्हाला मेनली त्याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले असतात, जेंडर आणि जनरेशनच्या रिलेटेडचे प्रश्न. ओके, हां, तर आता मग याच्यामध्ये सुद्धा 4 टाईपचे प्रश्न असतात. एक असतात असे प्रश्न की हा याचा हे आहे, तो त्याचा ते आहे, तुम्हाला सहसा याच्यामध्ये टी डायग्राम बनवावी लागते. ओके, मग त्याचं त्याचे नातं काय, हा जरा जनरल बेसिक प्रश्न. दुसरा आहे, हा एक जर आहे तर याला म्हणतो आपण कोडिंग बेस्ड प्रश्न, कोडिंग सांकेतिक भाषेच्या वरती आधारित प्रश्न, कोडिंग बेस्ड. ओके, तर आता हा याचा आहे, ते याचा आहे, बरोबर आहे, हे याच्यामध्ये आहे. तर यम ही डी ची मुलगी आहे, कोणतं भेद दर्शवेल, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. तर यम हा याची मुलगी आहे, तर या कोडिंग वरनं कोणतं रिप्रेझेंट करतं की ही याची काय आहे, मुलगी आहे. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले असतात. नेक्स्ट सिलॉजिझम, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, तर्क आणि अनुमान. तर हा याच्यावरती मित्रांनो मिनिमम 5 प्रश्न तुम्ही पकडून घ्या. अगेन याच्यावरती पण सुद्धा किती प्रश्न, 5 प्रश्न. ठीक आहे. तर आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला इथे ही विधानं दिलेली असतात, ही तुम्हाला नेहमीच सत्य मानायची असतात. हे जे काही सांगेल तो ते सत्य मानायचं, आणि सत्य म्हणणं कोणते निष्कर्ष सत्य आहे आणि कोणते निष्कर्ष काय आहेत, योग्य आहेत, कोणते निष्कर्ष करेक्ट येतील हे आपल्याला काढायचं असतं. ओके, तर कोणते निष्कर्ष विधान आहेत आणि विधानावर आपल्याला कुठले निष्कर्ष योग्य की अयोग्य कोणते निष्कर्ष आहेत हे आपल्याला काढायचं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा नेक्स्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. तो मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मध्ये म्हणजेच काय, अधिक म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे वजाबाकी. तर हे चेंज करून तुम्हाला प्रश्न हे आलेले असतात. तर 2 ते 5 प्रश्न, नेहमीच 5 येतील असं नाहीये, कधी 2 पण येतात, कधी 1 येतं, कधी 3 प्रश्न येतात, असं काही पण येऊ शकतं तुम्हाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा नेक्स्ट इनइक्वॅलिटीज. इनइक्वॅलिटीज म्हणजेच काय, तर बघा असमानता ज्याला आपण म्हणतो, इनइक्वॅलिटीज म्हणजेच काय, असमानता. ओके,
एक असते इक्वॅलिटीज आणि दुसरी काय असते मित्रांनो, इनइक्वॅलिटीज. तर एक आहे इक्वॅलिटी आणि दुसरी काय आहे, इनइक्वॅलिटी. इक्वल आणि अनइक्वलचा जो काही आपला कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, ओके, तर पुढील राशी संबंधित माहिती व त्याच्या विधान अभ्यास आणि यथार्थ निष्कर्ष निवडा. तर आपल्याला काय करायचं असतं, तो एक म्हणजे काय मोठा आहे तसेच लहान आहे. तर ऍक्च्युली याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. इक्वल म्हणजे काय, समान, हा सिम्बॉल म्हणजे काय मित्रांनो, समान असतो. मग इनइक्वल म्हणजे काय, समान नाही. समान नाही म्हणजे काय, एक तर मोठा आहे, एक तर लहान आहे, किंवा मोठा आहे किंवा समान आहे, आणि लहान आहे किंवा काय समान आहे. बरोबर आहे ना. हा मोठा लहान, लहान समान. तर नेमकं इनइक्वॅलिटीचा पूर्ण खेळ आहे 5 सिम्बॉलचा. एक आहे इक्वल टू, दुसरा आहे ग्रेटर दॅन म्हणजे मोठा असणे, त्यापेक्षा मोठे, त्यापेक्षा लहान म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू त्यापेक्षा मोठे किंवा समान, आणि त्यापेक्षा लहान किंवा समान. आणि याचाच सांगड घालून आपल्याला काही स्टेटमेंट दिलेली असतात, काही माहिती दिलेली असतात, ती सिलोजिझम सारखी सत्य म्हणायची, आणि त्याच्या नंतर हा कुठला निष्कर्ष आहे तो योग्य येईल का हे आपल्याला चेक करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला. ओके, हा आता नेक्स्ट आपण याच्यावरती येऊयात. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, पझल, जे आपण म्हणतो कूट. आता बघा इथपर्यंत जो काही पाठ झाला त्याच्यावरती टोटल 80 पैकी जवळपास मित्रांनो 40 ते 50 प्रश्न तुमचे येतील. हे आतापर्यंत आपण जितका पाठ बघितला ना मित्रांनो, ओके. आणि मग बाकी व्हिज्युअल रिझनिंगचा वगैरे जो काही पार्ट आहे, नॉन व्हर्बल रिझनिंग, व्हिज्युअल रिझनिंगचा पार्ट म्हणजे डायग्राम बेस्ड काही प्रश्न असतात त्याच्यावरती 2-3 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. 5 प्रश्न पकडून घ्या तुम्ही, ते येतील. ओके, तर म्हणजेच काय डायग्राम बेस्ड, आकृत्यांवर आधारित उदाहरणे, आकृत्यांवर आधारित. ओके, काही तुम्हाला कधी फोल्डिंगची उदाहरणं असतात, काही 4-5 डायग्राम, तर पुढची डायग्राम काय येईल, ओके, याच्यात ही डायग्राम, त्याच्यात कशी डायग्राम, घन फासांची डायग्रामची उदाहरणं असतात, ते खूप डिटेलमध्ये घेतलेले आहेत. तर ह्या टाईपचे आकृत्यांवर आधारित उदाहरणं आहेत, जवळपास पकडून घ्या तुम्ही. दीज आर द 5 क्वेश्चन्स. किती प्रश्न येतील त्याच्यात, 5 प्रश्न येतील. आता इनइक्वॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर याच्यावरती सुद्धा 5 प्रश्न. ओके, तर 5 आणि 5 किती, 10 झाले. 10 हे 2 1, ओके, हे पुन्हा 10 म्हणजे 15, ते 2 17, ओके, 17 आणि 5, 17 आणि 5 म्हणजे 22, 22 आणि 5 30, डायरेक्शनवरती 5 प्रश्न. हे 2 मिळून 2 ते 5 प्रश्न, तर 35 वगैरे. ओके, 27 आणि हे 27, नंतर हे मिळून 32, 32 आणि हे 5 आणि ते 15. तर जवळपास तुम्ही पकडून घ्या 50 पर्यंत सगळी टोटल अप्रॉक्सिमेट जाईल. आता याच्यात एवढेच येतील असं थोडी की ठरवूनच येतील, 3 की 2, कधी एक येईल त्याच्यावरती, दुसऱ्याच्यावरती जास्त येईल असं. पण मिनिमम 30 ते 40 35 प्रश्न या टॉपिकवरती येतात. आणि जो मी 30 तास घेतो, 30 hours आय विल टीच यू, दॅट इज पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. पझल म्हणजे याच्यामध्ये काय असतं की काही बघायचे व्यक्ती, तितके लोक संशोधक आहे, मग त्याच्यात ते वेगळ्या संस्थांमध्ये काम करतात, मग ते वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, मग कोणत्या एका क्षेत्रामध्ये 2 पेक्षा कमी व 3 पेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत, एका संस्थेत त्यांच्यापैकी 3 जास्त व्यक्ती काम करत नाहीत, असं सगळं आपल्याला दिलेलं असतं. सो दॅट इज पझल. तर हे जे काही सगळे उदाहरणं आहेत, या उदाहरणांना आपण कशाची उदाहरणं म्हणतो मित्रांनो, पझल्सची उदाहरणं म्हणत असतो. तर ही पझल्सवरती आधारित उदाहरणं आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये ही येतात. ओके, जवळपास तुम्हाला 3 पझल 5-5 प्रश्नांच्या येतील, किंवा काही प्रश्न टोटल पझलवरती प्रश्न 3 ते 5 प्रश्न एका पझलवरती असतात. ओके, 3 ते 5 प्रश्न. ओके, आणि अप्रॉक्सिमेटली मी पकडून चाललेलो आहे की मिनिमम 15 प्रश्न तरी असतील. आता 80 प्रश्न तर खरं तर त्यांनी सिलेबसमध्ये दिले बुद्धिमत्तेमध्ये, पण मागच्या वर्षी काही याच्यामध्ये 200 पैकी जवळपास 120 प्रश्न पण काही सेक्समध्ये बुद्धिमत्तेवरती होते, मग तेव्हा प्रमाण आणखी प्रश्नांचं वाढून जातो. ओके, तर याच्यामध्ये अशा मोठ्या पद्धत असतात. तर हे 8 लोक, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट, ओके, त्यांचं कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या संस्था, या सगळ्यांची आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागतं, कंबाईन क्लब करावं लागतं, आणि त्याच्यावर आपल्याला उत्तरं काढायची असतात. ओके, आणि नेक्स्ट जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये, तर लास्ट आपण जर बघितलं तर नेक्स्ट आहे ते आहे अगेन सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो बैठक व्यवस्था. आता बैठक व्यवस्थेबद्दल जेव्हा आपण बोलतो की व्हेन वी टॉक अबाउट द सिटिंग अरेंजमेंट, सो आपल्याला माहिती आहे की काही लोक मित्रांनो एक असे लिनियर सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे एका रेषेमध्ये लोक बसलेली असतात. त्या रेषेमध्ये बसलेली मध्ये पण सुद्धा हे समजा उत्तरकडे तोंड करून बसलेली आहेत, आणि इकडे काय असतात दक्षिणेकडे. ओके, आणि त्याची आपल्याला अरेंजमेंट केलेली असते, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते म्हणतात त्यानुसार अरेंजमेंट करावं लागतं, त्याच्या प्रश्नांची काय करावं लागतात, उत्तरं काढायची असतात. ओके, आता बैठक व्यवस्था या 2 प्रकारच्या असतात मित्रांनो. एक आहे असं उत्तरेकडे बघणारे किंवा दक्षिणेकडे बघणारे, याच्यावरती आधारित प्रश्न, आणि दुसरे आहेत त्याच्यामध्ये ते वर्तुळाकार बैठक व्यवस्था. सो दॅट इज व्हॉट सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. ओके, मग सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये सुद्धा 2 मेन प्रकार पडतात. ओके, एक आहे वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसणारे, जे सगळ्यांचं तोंड केंद्राकडे आहे,
आणि दुसरं आहे वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध तोंड करून बसणारे. म्हणजे इकडे काय वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध तोंड आहे बघा, हे अपोजिट मध्ये आहे, विरुद्ध तोंड आहे, बरोबर आहे. तर ते अपोजिट तोंड करून बसणारे, तर वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसणारे आणि वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध तोंड करून बसणारे असे याच्यामध्ये मित्रांनो मेजरली 2 प्रकार तुमचे पडलेले असतात. तर ह्या 2 प्रकारांची आपल्याला मी सांगड घालायची असते, त्याच्यावरती आधारित प्रश्नांची जी काही आपल्याला उत्तर आहेत ती उत्तर आपल्याला डिराईव्ह करायची असतात किंवा काढायची असतात. ओके, हां, तर लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आता हे किती, तर 3 ते 5 सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असतात आणि एका सिटिंग अरेंजमेंटच्या प्रश्नामध्ये 3 ते 5 प्रश्न असतात, लक्षात घ्या. म्हणजे जवळपास मिनिमम तुम्ही पकडून द्याला 15 प्रश्न तर याच्यावरती असतीलच. 15 प्रश्न असतील, पण प्रश्न क्लब करून असतात. म्हणजे एक एवढी मोठी पझल विचारली मित्रांनो, ठीक आहे ना. मग याच्यावरती फक्त एकच प्रश्न थोडी तो विचारतो, त्याच्यावरती कधी कधी 2 प्रश्न तो विचारतो, कधी 3, 4, 5 असे किती पण प्रश्न तो याच्यामध्ये विचारतात. स्टँडर्डली आयोग मेंटेन ठेवतो याच्यामध्ये, असं काही स्टँडर्ड नाही, पण सहसा ऑब्झर्वेशन आहे की ॲव्हरेजली तो एका प्रश्नावरती 5 प्रश्न ते विचारतात त्याच्यामध्ये. ओके, पण असं प्रत्येक वेळाच राहील असं नाहीये, ही केस सुद्धा त्याच्यामध्ये मित्रांनो व्हॅरी होत जाते. ओके, तर आता आपल्याला लक्षात आलं की मित्रांनो पझल सिटिंग अरेंजमेंट जे आहे त्याचे मिळूनच 30 प्रश्न आपले होत असतात. आणि हा जो पार्ट आहे हा मी आपल्या बॅचमध्ये जो आहे खूप चांगल्या तऱ्हेने घेत आहे. ओके, तर हाच नाही पण पूर्ण रिझनिंग मी तुम्हाला नक्की सांगतो की तुम्ही रिझनिंगचा आपला अभ्यास करा, त्याचं PYQ सेशनचे व्हिडिओ बघा, बाकी पण बघा, पण पहिले कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करा. माझं नेहमी भर असतो की माझं पहिलं लेक्चर सहसा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला मी देतो, कारण तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळले पाहिजे, त्यानंतर मग आपण उदाहरणं PYQ वगैरे याला सोडवत असतो. तर सराव महत्त्वाचा आहे, पण सराव जो आहे तो एकदम लॉजिकली तुमचा असला पाहिजे. तर जोपर्यंत तुम्ही लॉजिकली सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस जे आहे ते परीक्षेमध्ये मिळणार नाही. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांना एकदम ताकदनी तुम्ही तयारी करा. याच्यामध्ये मी आहेच तुमच्यासोबत, भूषण धूत. ओके, आणि पूर्ण श्री अकॅडमीची टीम जी आहे ती तुमच्या सोबतीला आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे आपली, ते तुम्ही बुद्धिमत्तेची जी काही आपली ही संपूर्ण टेटची जी काही बॅच आहे, पूर्ण टेटचा जो सिलेबस आहे तो त्याच्यामध्ये कव्हर होतो. तर तो सगळा सिलेबस आपला एकदम निश्चितपणे तुमचा चांगल्या तऱ्हेने कव्हर करण्यात येईल. तर सगळ्या लोकांनी ही बॅच सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. धन्यवाद.